सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण सेशन 35 पाहणार आहोत। तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला लॅब आवरवर जायचं आहे आणि त्यानंतर बघा याच्यातनी टायपिंग प्रॅक्टिस दिलेली आहे। तर टायपिंग प्रॅक्टिस पूर्ण करून घ्या। त्यानंतर इथे नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्ही टाइप करू शकता जे वरती दिलेलं आहे ते आणि त्यानंतर येस करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला कन्फर्म करा। त्यानंतर बघा आपलं टायपिंग प्रॅक्टिस झालेली आहे। नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स दिलेले आहे सेल्फ पाथ लर्निंगचे। नेक्स्ट करा आणि इथून पहिला क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे। तर बघा डॅश डॅश टॅब तुम्हाला डॉक्युमेंट सेव्ह करायला मदत करते म्हटलेलं आहे। तर कोणती टॅब मदत करते तर फाईल टॅब आहे याचं उत्तर। त्यानंतर नेक्स्ट टेबल क्रिएट करण्याकरता मार्जिनमधील पुढीलपैकी कोणता ऑप्शन वापरता येईल म्हटलेला आहे। तर कोणता वापरता येते बघा तर याचं उत्तर आहे बघा मर्ज अक्रॉस। तर आपले दोन्हीही सोडवणं झालेले आहे। त्यानंतर येस वर क्लिक करा त्यानंतर गो टू होम वर क्लिक करायचं आहे आणि नंतर बघा नॉलेज चेक सोडवायचं आपल्याला। नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट करा। बघा याच्यातनी 5 क्वेश्चन दिलेले आहे नॉलेज चेकचे। तर पहिला क्वेश्चन पहा एखादी टेम्पलेट डाउनलोड केल्यानंतर डॉक्युमेंटमधील चेंजेस सेव्ह होण्याकरिता सर्वात महत्त्वाची स्टेप कुठली घ्यावी लागते म्हटलेलं आहे। तर कशावर चेंज करावं लागते बघा आपल्याला सेव्ह द डॉक्युमेंटवर। तर याचं उत्तर 3 नंबरला आहे। त्यानंतर बघा MS एक्सेलमध्ये टेम्पलेट्स वापरण्याचे फायदे ओळखा म्हटलेले आहे। तर MS वापरण्याचे फायदे कोणते आहे बघा पहिला आहे त्यानंतर दुसरा आहे आणि तिसरं नाही आहे त्यानंतर चौथा आहे। तर असे 3 फायदे आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर MS एक्सेलमध्ये सिलेक्ट केलेल्या टेबलला टेबल स्टाईल अप्लाय करण्याचा उपयोग काय असतो म्हटलेला आहे। तर त्याचा उपयोग काय असते बघा त्यामुळे पूर्ण टेबल फॉर्मॅट होते म्हटलेला आहे। तर हे त्याचं उत्तर आहे। नेक्स्ट डॉक्युमेंटच्या पेज लेआउट टॅबमधून थीम अप्लाय केल्यावर काय होते म्हटलेलं आहे। तर डॉक्युमेंटच्या लेआउटमधून आपल्याला थीम जर अप्लाय केली तर त्यानंतर बघा डॉक्युमेंटमधील सर्व ऑब्जेक्ट फॉर्मॅट होतात। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर ही इमेज पहा गाईडलाईन्सकरिता प्रत्यक्ष वर्कशीट व्यतिरिक्त आणखी एक वर्कशीट उपलब्ध आहे ती कसली भूमिका बजावते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा तो टेम्पलेट कशी वापरावी याबाबत सूचना देते म्हटलेलं आहे। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। नंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि पूर्ण आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये 5 क्वेश्चन विचारलेले आहे। तर पहिला क्वेश्चन बघा दाखवण्यात आलेल्या शीटमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो कशा प्रकारे इन्सर्ट करायला म्हटलेला आहे। तर बघा आपल्याला या शीटमध्ये A2 सेलमध्ये आपल्याला एक लोगो इन्सर्ट करायचा आहे। तर सेल A2 मध्ये क्लिक करावं लागेल आपल्याला। तर बघा सेल इथं आलेले आहे सेल A2 म्हटलेला आहे। तर A आणि 2 इथं सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर काय म्हटलेलं आहे कोणताही लोगो तुमच्या डेस्कटॉपवरचा याच्यातनी इन्सर्ट करा म्हटलेला आहे। तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा त्यानंतर इलिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे फोटोमध्ये जा आणि फोटोमध्ये गेल्यानंतर बघा याच्यातून आपल्याला एखादा कोणताही फोटो वगैरे घ्यायचा आहे तर इथून घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे अशा प्रकारे इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। बरोबर आलेला आपला क्वेश्चन ओके करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे। त्यानंतर बघा दिलेल्या वर्कशीटमध्ये A7 सेल सिलेक्ट करा त्यामध्ये मिस्टर पटेल हे टेक्स्ट एंटर करा म्हटलेलं आहे। तर जे नाव आपल्याला सांगितलेलं आहे टाका म्हणून तर ते नाव मी पहिलेच कॉपी करून घेतलेलं आहे। त्यानंतर A7 मध्ये क्लिक करायचं आहे कॉलमचा A घ्या आणि रोचा 7 निवडायचा आहे आणि त्यामध्ये ते नाव पेस्ट करा किंवा तुम्ही टाईप जरी केलं तरी चालेल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा ओके करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सोडवायचं आहे। दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये टेबलच्या खाली 3 रोज इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर टेबलच्या खाली म्हटलेलं आहे तर इथे एक टेबल दिलेला आहे त्याच्या खाली इथं क्लिक करा
आणि इन्सर्टवर जाऊन आपल्याला इन्सर्ट शीट रोजवर क्लिक करायचं आहे. किती म्हटलेलं आहे? 3 म्हटलेलं आहे, तर एक झालेली आहे. पुन्हा दुसरी घ्या आणि पुन्हा त्याच्यामध्ये जाऊन एक तिसरी घ्यायची आहे. अशा प्रकारे 3 घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. दिलेल्या टेम्पलेटमध्ये बी सेल सिलेक्ट करा म्हटलेला आहे. तर कॉलमचा बी घ्यायचा आहे आणि रोचा 6 घ्यायचा आहे. तर B6ला सिलेक्शन करा आणि त्याला सेल स्टाईल द्यायची आहे. तर सेल स्टाईलमध्ये जा आणि कोणती सांगितलेलं आहे? एक्सप्लामेटरी सांगितलेलं आहे, तर ती निवडायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. त्यानंतर बघा दिलेल्या वर्कशीटमध्ये टेबल सिलेक्ट करा, मग त्याने त्याला मिडल सेंटर अलाइन करायचं आहे. तर बघा पहिले पाहून घ्यायच्यात नाही टेबल कुठं दिलेलं आहे. तर पूर्ण टेबलला आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. तर बघा इथून सिलेक्शन करून घेतो मी. जेवढा टेबल आहे तेवढा सिलेक्शन केलेला आहे. त्यानंतर अलाइनमेंटमध्ये जा आणि इथून मिडल आणि काय म्हटलेलं आहे? सेंटर म्हटलेलं आहे. मिडल आणि सेंटर म्हटलेलं आहे. तर इथून सेंटर अलाइनमेंट घ्या आणि इथून मिडल अलाइनमेंट घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि नंतर कन्फर्म करा. आपलं गायडेड डू इट युअरसेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा इथे प्रोसेस फोलिओ म्हणजे तुम्हाला 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचा आहे. तो 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करून घ्या. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशनच्या क्वेश्चनवर जायचं आहे. त्यानंतर इथून नेक्स्ट करा. पहिल्या क्वेश्चनवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा. काय म्हणते? टेबल म्हणजे एक्सेलमध्ये त्या रो आणि कॉलम संबंध असते आणि पहिल्या रो मागच्या शीर्षक असतात. मला त्या टेबलसाठी लॅव्हेंडर टेबल स्टाईल मीडियम 20 असा स्टाईल लावा म्हटलेला आहे. तर बघा याला स्टाईल लावण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा. त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर बघा याच्यातनी दिलेलं आहे. तर याच्यातलं आपल्याला लॅव्हेंडर म्हटलेलं आहे, तर याच्यातून आपण घेऊ शकतो. त्यानंतर बघा एक्सेलमध्ये थीम ही आपल्या वर्कबुकमध्ये फॉन्ट रंग आणि प्रभावी सामायिक ठेवण्यासाठी एक जागा आहे, म्हणून निवडलेल्या टेबलची थीम बँडेटमध्ये बदला म्हटलेला आहे. तर थीम चेंज करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पेज लेआउट या टॅबवर जायचं आहे. इथे थीममध्ये जा आणि थीममध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणती थीम सांगितलेली आहे ती थीम आपल्याला याच्यातून निवडायची आहे. बँडेट म्हटलेलं आहे, तर याच्यातून आपल्याला बँडेट नावाची थीम घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तुमच्या वर्कबुकमध्ये टेबलला वरील ते खाली रंग देऊन त्या आपल्याला जास्त दृष्टिकोनासाठी करू शकता. म्हणजे निवडलेल्या टेबलला पेपर रंग वापरा म्हटलेला आहे. तर पेपर रंग देण्यासाठी आपल्याला पेज लेआउट या टॅबवर जायचं आहे. कलरमध्ये जा आणि याच्यातून कोणताही कलर आपण दिला तर चालते. तर पेपर म्हटलेला आहे, तर पेपरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. सेव्ह म्हणून वापरल्याने वर्किंग शीटची कॉपी बनते, म्हणून मूळ शीट इंटॅक्ट राहते. त्यामुळे स्टुडंट ग्रेड बुक्स नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेली शीट आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करायची आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, ब्राउजवर क्लिक करा किंवा डेस्कटॉपवर क्लिक करा. त्याला नाव द्यायचं आहे इथे आणि त्यानंतर इथून सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. टेक्स्ट दॅट इन्फॉर्म प्रोव्हाइड fact about some topic that the writer believe it's important and necessary for the reader to understand. So enter the text SBJ school in selected area of the given sheet म्हटलेलं आहे. तर याच्यातनी आपल्याला नाव टाकायचं आहे. नाव टाका आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे. SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करा, ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी काय सोडवायचं आहे? आपल्याला सोडवायचं आहे बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर सेशन कंप्लीशन टेस्टवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट करा. तर बघा याच्यातनी 4 क्वेश्चन्स दिलेले आहे सेशन एंडचे. पहिला क्वेश्चन बघा, मॉनिटरवर प्रतिमा आकाराला आणणाऱ्या डॉट्सच्या मालिकेला डॅश डॅश असे म्हणतात म्हटलेलं आहे. तर त्याला काय म्हटले जाते बघा? पिक्सल म्हटले जाते.
डिस्प्लेची रुंदी आणि उंची यामध्ये असलेल्या प्रमाणबद्ध नात्याला डॅश डॅश म्हणतात म्हटलेलं आहे, तर त्याला एस्पेक्ट रेशिओ म्हटले जाते. प्रत्येक 2 पिक्सेलमधील अंतराला डॅश डॅश म्हणतात म्हटलेलं आहे, तर त्याला डॉट पिच म्हटले जाते. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे असे कोणतेही हार्डवेअर जे आउटपुट देण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी वापरले जाते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे सर्व आपण क्वेश्चन सोडवलेलं आहे आणि त्यानंतर बघा त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 35 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.